नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीच्या राहिलेल्या पदांच्या निकालाबद्दल आणि राहिलेले जे तुमच्या परीक्षा आहेत ज्यामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, त्यानंतर मित्रांनो कंत्राटी ग्रामसेवक याबद्दल देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वात अगोदर आपण मित्रांनो रिझल्टबद्दल माहिती पाहूयात. त्यानंतर राहिलेल्या एक्झाम जे आहे त्याच्या कधी परीक्षा होऊ शकतात त्याबद्दल ही माहिती पाहूयात. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला जी रिझल्टबद्दलची महत्त्वाची न्यूज देणार आहे ती देखील तुम्हाला सांगतो. ती अशी आहे मित्रांनो, आजच्याच पेपरला या ठिकाणी ही न्यूज आलेली आहे ज्याच्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे जिल्हा परिषद त्यांनीच मित्रांनो नाशिकचे त्यांनीच माहिती दिलेली आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की कनिष्ठ सहाय्यक लेखा, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, औषध निर्माण अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा 6 पदांचे निकाल लवकर मिळण्याबाबत प्रशासनाकडून मित्रांनो संबंधित कंपनीस व शासनास कळवलेलं आहे. तर यापैकी मित्रांनो जे आहे या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी या पदाचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर राहिलेली जी पद आहेत मित्रांनो, जसं की या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की कनिष्ठ सहाय्यक लेखा याचेही काही झडपीचे रिझल्ट आलेले आहेत मित्रांनो. नाशिकचा राहिला असेल. पशुधन पर्यवेक्षकचे देखील काही झडपीचे रिझल्ट राहिलेले आहेत. त्यानंतर अभियांत्रिकी सहाय्यक आणि मित्रांनो अभियंता, कनिष्ठ अभियंता हे 2 महत्त्वाची पदांचे रिझल्ट जे राहिलेले आहेत मित्रांनो लवकर प्रसिद्ध करावेत अशी माहिती जी आहे कंपनीकडे पाठवण्यात आलेली आहे. तर हे राहिलेले तुमचे निकाल देखील तुम्हाला लवकरच भेटतील मित्रांनो, कारण की आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याला माहिती असेल ह्या नियुक्ती आदेश जे आहेत त्यांना द्यायचे आहेत. कारण की मित्रांनो सुट्टीच्या दिवशी देखील जिल्हा परिषदांनी त्यांचे कामं जे आहेत मित्रांनो चालू ठेवलेली होती. मागच आपण मागच्या व्हिडिओमध्येच ते परिपत्रक पाहिलं होतं की त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं प्रत्येक जिल्हा परिषदांना की मित्रांनो या ठिकाणी पहा, जसं की हे जिल्हा परिषद साताऱ्यांनी या ठिकाणी परिपत्रक काढलं होतं की त्यामध्ये म्हटलं होतं की सरळ सेवा भरती 2023च्या अंतर्गत कामकाजासाठी जिल्हा परिषद मुख्यालय तसेच तालुका स्तरावरील कार्यालय 8 मार्च 2024 रोजी जे सुट्टीचे दिवस होते मित्रांनो 3 दिवस, तर त्या रविवारच्या दिवशी देखील या ठिकाणी नियमित वेळेमध्ये चालू ठेवण्यात यावी. सन 2023ची जी पदभरती आहे तुमची मित्रांनो ही झेडपीची त्याचं कामकाज करण्यासाठी, म्हणजेच मित्रांनो प्रोसेस जी आहे या ठिकाणी झेडपीच्या स्तरावरती फास्टपणे चालू आहे. आता मित्रांनो जसं TCS IBPS या ठिकाणी सेंटर्स देतील उपलब्ध करून परीक्षा घेण्यासाठी किंवा जे टाइम टेबल देतील त्यानुसार तुमची जी राहिलेली पदं आहेत मित्रांनो आरोग्य सेवक 40%, आरोग्य सेवक 50%, आरोग्य सेविका आणि कंत्राटी ग्रामसेवक याच्या मित्रांनो जाहिराती प्रसिद्ध होतील. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मागील काही दिवसापूर्वीच मित्रांनो एक न्यूज आलेली होती. त्याच्यामध्ये स्वतः उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत सामान्य प्रशासन विभागाचे त्यांनी सांगितलेलं होतं की म्हणजे मित्रांनो ह्या परीक्षा ज्या आहेत राहिलेली जी तुमची पद आहेत 4 संवर्गाच्या ज्या राहिलेल्या परीक्षा आहेत त्या लवकरच घेतल्या जाणार आहेत. मार्च 2024 पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचे निकाल जाहीर करत निवड यादी देखील जाहीर केली जाणार आहे असं सांगितलं होतं. आणि यामध्येच त्यांनी म्हणलं होतं की 29 तारखेला अंगणवाडी सेविकेची परीक्षा होतील आणि 29 तारखेला त्यांचे हॉल तिकीट देखील आले होते. त्याच्या अगोदरच आले होते हॉल तिकीट, म्हणजे वेळापत्रक देखील त्याच्यानंतर आलं हॉल तिकीट आल्यानंतर, परंतु हॉल तिकीट अगोदर आले होते आणि नंतर वेळापत्रक आलं. तर तशा पद्धतीने मित्रांनो 29 तारखेला त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी परीक्षा देखील झाल्या ह्या न्यूजप्रमाणे. आणि मित्रांनो राहिलेली जी तुमची आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, कंत्राटी ग्रामसेवक असेल ह्याचे जे परीक्षा आहेत मित्रांनो त्या मार्च 2024 पर्यंत मित्रांनो कंप्लीट केल्या जातील असं सांगितले. तर बघूयात मित्रांनो, असे आहे की मार्च 2024 पर्यंत म्हणजेच येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये मित्रांनो कमीत कमी वेळापत्रक न येताच अगोदर हॉल तिकीट येऊ शकतात किंवा वेळापत्रक अगोदर येऊन हॉल तिकीट येऊ शकतात. दोन्हीपैकी कुठलेही होऊ शकतं. जसं अंगणवाडी सेविका, सुपरवायझर ह्या पदाचं झालं मित्रांनो हॉल तिकीट आधी आले नंतर वेळापत्रक आलं, तसंच तुमच्या राहिलेल्या पदांच्या बद्दल देखील होऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे झेडपीने देखील मित्रांनो या ठिकाणी जो पेसाचा निर्णय आहे मित्रांनो आपल्याला माहिती असेल जी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट याचिका टाकण्यात आलेली आहे पेसा पदभरती संदर्भात, ज्यामध्ये मित्रांनो ही आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, अंगणवाडी सेविका असेल ही संवर्ग जे आहेत पेसामध्ये येतात. तर पेसाची पदं वगळता मित्रांनो म्हणजे पेसाचा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या परीक्षा थोड्या पेंडिंग ठेवलेल्या आहेत, त्या देखील परीक्षा होणार आहेत. परंतु मित्रांनो नॉन पेसाच्या अगोदर परीक्षा घ्यायचं ठरवले त्या पद्धतीने मित्रांनो मग यांना तर काय अडचणच नसावी की ह्या परीक्षा देखील मित्रांनो होऊ शकतात लवकरच. जसं अंगणवाडी सेविकेचं तुमचं परीक्षा झालेल्या आहेत तसेच मित्रांनो राहिलेल्या पदांचे देखील लवकरच मार्च मध्ये जे न्यूजमध्ये माहिती दिलेली त्यानुसार तुमच्या परीक्षा होण्याच्या शक्यता आहेत मित्रांनो. तर कधीही याचे वेळापत्रक किंवा हॉल तिकीट मित्रांनो येऊ शकतात. जशी अपडेट येईल तशी तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तिथं आलेले सर्व रिझल्ट जिल्हा परिषद पदभरतीचे तुम्हाला पाहायला भेटतील मित्रांनो. आता राहिलेले जे रिझल्ट आहेत मित्रांनो त्याबद्दलही तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की याच्यामध्ये कंपनीज कळवण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर राहिलेल्या पदांची रिझल्ट जे आहेत त्या ठिकाणी देण्यात यावेत. तर
राहिलेले याच्यामध्ये अभियांत्रिकी सहाय्यक, अभियंता हे महत्त्वाचे रिझल्ट आहेत. त्याबद्दल जसे अपडेट येतील, जसे रिझल्ट लागायला सुरुवात होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही प्रत्येक जिल्हा परिषदची वेबसाईट चेक करू शकता. त्याच्यावरती आतापर्यंत आलेले सर्व रिझल्ट तुम्हाला वेबसाईटवरती देखील भेटतील. तुम्हाला कुठल्या जिल्हा परिषदच्या रिझल्टबद्दल माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. नक्की मित्रांनो, त्याबद्दल माहिती आली असल्यास टेलिग्रामवरती शेअर केली जाईल. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच 2024ची मित्रांनो 5वी सुधारित आवृत्ती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे. ज्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई असेल, चालक असेल, SRPF असेल, त्यानंतर जेल पोलीस असेल, लोहमार्ग पोलीस असेल, या सर्वांसाठी तुम्हाला हे उपयुक्त असं पुस्तक आहे. ज्यामध्ये मित्रांनो अंकगणित व बुद्धिमापनाच्या प्रत्येक प्रश्नांचे हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. 16,951 प्लस प्रश्न तुम्हाला या पुस्तकामध्ये मित्रांनो पाहायला भेटतील. पोलीस पदभरतीसाठी अत्यंत उपयुक्त असं हे पुस्तक आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये मित्रांनो स्टेट बोर्डवरती आधारित इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा देखील याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी समावेश केलेला आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच देखील त्यांचं उपलब्ध आहे. ज्यामध्ये पोलीस प्रशासन व मुंबई, नायगाव शहर व उपनगरवरील विशेष सराव प्रश्नांसहित मित्रांनो उपलब्ध आहे. ज्यामध्ये 8,375 प्लस प्रश्न त्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. आणि 2024ची आवृत्ती मित्रांनो ही आहे. 2023मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा देखील याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. पोलीस भरती मित्रांनो याच्यामध्ये 812 भाग 1, भाग 2 आणि पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच या पुस्तकांच्या प्रचंड प्रतिसादानंतर मित्रांनो हे पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच तुम्हाला उपलब्ध झालेला आहे. तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये भेटतील. आणि त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी फास्ट रिव्हिजनसाठी त्यांचं पुस्तक पाहिजे असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार मित्रांनो याच्यामध्ये 3000 प्लस सोडवलेले प्रश्न आणि सरावासाठी प्रश्न देखील त्यांनी दिलेले आहेत. सरळ सेवेच्या कुठल्याही बुद्धिमत्ता चाचणी परीक्षांसाठी मित्रांनो तुम्हाला उपयुक्त असं हे पुस्तक आहे. तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही पुस्तकं महाराष्ट्रामधील प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात.